चला, आलेल्या पाहुण्या मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये अशी कंडिशन. हे बघा, इकडच्या सर्व गणपतींची नखं मारून झाली. आता मी घेतोय विशाल पाटकर, आपल्या मित्राचा गणपती आहे हा, हिरलेवाडी. हा बाप्पा आहे ना, याचा बॉडी कलर थोडा चेंज आहे ॲज कम्पेअर टू हा, कारण यांना हा बॉडी कलर आहे ना तो आमच्या बाप्पाला मारलेला आहे. आणि विठ्ठलच्या म्हणजे घरातला जो पेंटरांचा गणपती आहे ना, त्या गणपती बाप्पांना फक्त तीन गणपती बाप्पा आहेत ते ह्या बॉडी कलरमध्ये आहेत. आणि हा छानपैकी दिसतो बघा. याचं सोहळं ऑरेंज कलरचं आहे, शेला पिवळा, आणि स्पेशल नाम त्याने काढायला सांगितलं. बाप्पाला यायला ना फक्त 4 दिवस बाकी आहे. आणि गणपतीच्या शाळेतली बरीचशी कामं जी आहेत ती आटपलेली आहेत. काही थोडकीच कामं जी आहेत ती बाकी आहेत. बाकी सर्व कामं टोटल पार पडलेली आहेत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या समर्थ आर्टमध्ये एकंदरीत गणपती बाप्पाची कामं कुठपर्यंत आली आहेत आणि किती काम बाकी आहे ते पाहणार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, गणपती बाप्पाचे जसजसे दिवस जवळ येतात ना तस तशी आतुरता वाढत जाते. घरातील डेकोरेशन, घरातील साफसफाई, सजावट, ह्या गोष्टीत दिवस कसे निघून जातात तेच समजत नाही. फक्त 4 दिवस राहिलेले आहेत गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी जाण्यासाठी. आणि मी आहे समर्थ आर्ट या आमच्या मित्राच्या गणपतीच्या शाळेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं की कितपर्यंत गणपतीची तयारी झालेली आहे. यंदा गणपतीची तयारी बऱ्यापैकी आटपलेली आहे. थोडी बाकी टचअप वगैरे किंवा डायमंड वर्क ह्या गोष्टी फक्त बाकी आहेत. आणि गणपतीची कामं जसजशी आटपत जातात तसं कसं होतं की सगळे जे काम करणारे पोरगे असतात त्यांच्यासाठी एक उसळ पाव, मिसळ पाव किंवा चिकन काय असेल ते अशी एक अलिखित पार्टी दिली जाते आपल्या गणपती शाळेच्या ओनरकडून. तर आज शनिवार आहे आणि आज विठ्ठलने इकडे घरीच उसळ पाव वगैरे बनवलेला आहे. तर सगळे जे होते कामासाठी इकडे जे यायचे सकाळचे, संध्याकाळचे, रात्रीचे, त्या सर्वांसाठी आज उसळ पावचा बेत आहे. तो उसळ पावचा बेत आणि इतर कामं कशा पद्धतीने चालली आहेत ते पाहणार आहोत. आणि मी इकडे मोठे गणपती आहेत त्यांची नखं रंगवण्याचं काम करतो आहे. आणि छान वाटतं असं गणपतीची कामं वगैरे करताना, एक मन प्रसन्न होतं. आणि आपली कला आहे, आपल्याला आवड आहे ते इकडे जोपासायला मिळते. बरेचसे गणपती फिनिशिंगसाठी पण मी होतो. आता फिनिशिंग झाली आणि कलर कामासाठी राहिलेले आहेत. तर मी कलर काम थोडं करतो आणि मला आवड आहे या गोष्टींची. त्याच्यामुळे एक मजा येते गणपतीचं काम करताना. आणि हा जो बाप्पा आहे ना तो आपले मित्रच आहेत, गजू गावकर, आपलं भंडारवाडीतले, त्यांचा हा बाप्पा आहे. अगदी छान फिनिशिंग, सगळ्यांनी कामं अगदी अंदाजी ना इतकी भारी केली आहेत ना, जबरदस्त. आणि मूर्ती पण खूप साजेशी आणि देखणी आहे. आणि बाकीच्या मूर्त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो आणि कोण कोण काय काय काम करत आहेत ते सुद्धा बघूया. तर इकडे सुंदर इलो असा गणपती बघूसाठी, ह्याचो पण गणपती आहे असा जो. आणि आता यंदा पराडकरांकडे. आणि इकडे आपलो महादेव काका आहेत, हे तुम्ही यांना ओळखता, आपल्या बऱ्याचशा फिशिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही यांना पाहिलं आहे. आणि ते कपडे घालण्याचं काम करतात बाप्पांना, बऱ्यापैकी कपडे घालण्याचं म्हणजे शेला, धोतर किंवा गादी, लोड वगैरे जे आहेत ना प्लेन कलर ते करण्याचं काम करतायत. आणि हा सुंदर बाप्पा, हो कोणचा रे विठ्ठल, हो कोणचा? 25 वर्षाची परंपरा, हिरल्यातलो 25 वर्षाची परंपरा. आणि हा बाप्पा आहे हर्षद जाधव भंडारवाडी. याचं फक्त डायमंडवर बाकी आहे, बाकी आणि नखं वगैरे काढायचे ते मी आता काढणार आहे. आणि हा भंडारवाडीसाठी रवाना होणार. हे आदल्या दिवशी जाणारे बाप्पा आहेत. आणि इकडे आहे तो लाड वडापाव,
लाड आहेत ना, तिठ्यावरती लाड वडापाववाले आहेत, त्यांचा बाप्पा हा आहे. हा बघा, अप्रतिम असं काम. आणि छान काम केलं यंदा. नजर बघा. आणि याचं पण डायमंड वर्क बाकी आहे. आणि आता मी जो हा घेतलाय तो मगाशी सांगितलं ते गजू गावकर यांचा. हा बाप्पा आहे ना, याचं बॉडी कलर थोडा चेंज आहे ॲज कम्पेअर टू हा. कारण यांना हा बॉडी कलर आहे ना, तो आमच्या बाप्पाला मारलेला आहे. आणि विठ्ठलच्या म्हणजे घरातला जो पेंटरांचा गणपती आहे ना, त्या गणपती बाप्पांना फक्त तीन गणपती बाप्पा आहेत ते ह्या बॉडी कलरमध्ये आहेत. आणि हा छानपैकी दिसतो बघा. याचं सोहळं ऑरेंज कलरचं आहे, शेला पिवळा. आणि स्पेशल नाम त्याने काढायला सांगितले. हा घाऱ्यांचा बाप्पा आहे. आमच्याकडे घारे आहेत, आबा घारे, देवानंद घारे, त्यांचा बाप्पा हा. आता ह्यो गणपती आहे ना, आता हा गणपती बाप्पा आहे ना, तो राहुळ म्हणून आहे, सौरभ राहुळ, त्याच्या मामाचा गणपती आहे. आणि ह्याची अजून जोडणी म्हणजे फिनिशिंग बऱ्यापैकी झाली आहे. ह्याची हात जोडणी अजून बाकी आहे. आणि हा 4 दिवसात गणपती तयार होणार आहे. हात जे आहेत ते इले हात आणलास मग उद्या हळीमधून घेऊन येणार आहेत हे लोक, म्हणजे गणेश वगैरे. आणि इकडे हा लास्ट बाप्पाचं फिनिशिंग चालू आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मुलांनी खूप छान पद्धतीने फिनिशिंग वगैरे केली आहे ना. गणेश एक आहे, एकदंत योग नाही ना रे, एकदंत. इकडे आयुष आहे, तिकडे युगांत आहे, आणि आतमधले सौरभ आहे, तो तुम्हाला दाखवतो. डायमंड आता चिकटवण्याचं काम करतात. ह्या मुलांनी इतकं छान काम केलं आहे ना की जबरदस्त भारी. आणि इकडे आतमध्ये रूममध्ये घरात इकडे सगळे टोटल तयार झालेले बाप्पा आहेत सगळे. आणि ह्यांची कामं बाकी झालेली आहेत, फक्त ठराविक डायमंड वर्क आहे ते तिकडे सौरभ वगैरे लावतो आहेत ते बाकी आहेत. आणि हे इकडचे बाप्पा आहेत ना, हे आता सगळे ना जवळजवळ आहेत. नाही तर तुम्हाला प्रत्येक मॉडेल दाखवलं असतं मी, छान छान अगदी रंगवलेले आहेत. आणि इकडे कोळंबकर आहेत, आणि ते डायमंड वर्कसाठी सौरभला मदत करत आहेत. आणि यांनी पण बरेचसे कपडे वगैरे रंगवलेले आहेत बाप्पांचे, म्हणजे दिवसभर असायचे काम करण्यासाठी. आणि इकडे सौरभ आहे ना, तो आता डायमंड लावतोय. आणि सगळ्या प्रकारचे डायमंड आपल्याकडे आहेत. जसं जसं रिक्वायरमेंट असेल तशी डायमंड लावून मिळतात इकडे. आणि तुमच्याकडचे जर डायमंड असतील स्पेशली आणले असतील तरीही लावून देण्याचं काम इकडे होतं. आणि इकडे हो मेन हो माणूस मेन आहे हो, फक्त शनिवारचंच आता. आणि आज उसळ पावा, आणि त्याच्यासाठी किती रे 15 का 18 बरा नाही म्हणता 15 पाव खावचा टार्गेट ठेवून इलेलं असो. पण ह्यो नाही ना तर शाळेत मजा नाही, अशी एकंदरीत परिस्थिती असते. जी शाळा असतात त्याच्यामुळे कधी आता शनिवारी आता अशी वाट बघत असतो. जाम जॉली माणूस. आज बघा किती पाव खातात, तुमका दाखवतले पुढे. हे बघा, अशा पद्धतीने इकडे सगळी कामं झालेली आहेत. हे गणपती ओपन आहे, तुम्हाला दाखवतो. धूळ वगैरे बसून आहे ना म्हणून पूर्ण सगळ्या गणपतींना प्लास्टिक घातलंय. चला, आलेल्या पाहुण्या मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये अशी कंडिशन. उसळ ठेवलेली आहे. चला रे, हे बघा इथून बसले आहेत महादेव, गिरीश, अक्षय, त्याच्यानंतर प्रज्वल. त्याच्या पुढ्यात ठेवला, गणपतीच्या पुढ्यात ठेव. तर आयुष हा, पण तो दिसत नाही काळोखात. आणि हो कोण, युगान, हो सौरभ, मयूर आणि मी. आणि आतमध्ये कोळंबकर बसले आहेत आणि सुंदरा. चला, हे मोजा हा किती किती कोण कोण खाता ते. हा, एकदंत एक आजारी. डबो पाठवून दिलेलो. विठ्ठल ह्या अर्ध वही आणि पेन अर्ध.
दत्तगुरु नाही नाही लिहून ठेव किती खातात ते. दत्तगुरु ज्याची म्हणजे हुकमी वाटला होता बॅटिंग करीत अशी 4 पावातच आटापलो. गोळी खाता गोळी तब्येत नाही बरी आहे त्याच्यामुळे नाही खेळलो ना. हे किती खालं? 4 खालं नॉन स्ट्रायकर. आयुष किती रनिंग किती? 6. रेकॉर्ड मोडला अक्षा बॅक टू बॅक बाबा 2 पाव का कितको वेळ लागता? तू किती झालं? हो किती? युगान 4. गिरी 4. महादेव काय तो सांगता म्हणून तू सांगता की काय? पहिली दिन आता तुझी तांबडो रसू आपले सर स्वतः 8 खाल्ले ते सांगणार नाही ना. ते व्हिडिओ तो सांग 7-8 खाल्ले ते. मी तिसरं काय चौथं बदले मी भावा मी हा म्हणजे माझ्यावर लक्ष. प्रज्वल आणि बॅट टाकलो कसा तरी वाटलं. अजून जेवण कर काय 2 महिन्यातून खातो ते बोल. एक भूषण एक नाही ना आणि की भूषण एक भूषणाच्या वाट्याचा खाता तो बोल. हा ते काय आयुष्यात लावलो कामाला. भूषणाच्या वाट्याचा बोल. आयशा किती जणांची वाटी घेतात? असा बोल. तिसरा ठेव. चला नाश्ता झाला आता सगळे आपापल्या कामा गेले आणि अक्षयचा आज काय खरा वाटला कट मारता कसं असतं सकाळी ऍक्च्युली तो पेंटिंगची कामं करतात सकाळी कामाक जाऊन आता तो होईल कामासाठी परत आता आम्ही हायलाइट्स मारणार आहोत. परत खेळ मांडलाय नाही आता आम्ही प्लॅस्टर मध्ये शॉर्टिंग करता शॉर्टिंग चालू आहे. तेच पिशवे खाली कर ना तेच पिशवे खाली कर. मिक्स होता ना. हे बघा इकडच्या सर्व गणपतींची नखं मारून झाली. आता मी घेतोय विशाल पाटकर आपल्या मित्राचा गणपती आहे हा हिरलेवाडी आणि हा तो सनी ना रे सनी पेडणेकर हो हा बघा हा सनी पेडणेकर याचा गणपती. हे पेंटर दाखवा. हो दाखवले. हे पेंटर पहिले दाखव. आणि हा बाप्पा बघा बाळा मसूरकर आणि फॅमिली जांभडूल. चला 1 वाजला आहे आणि ह्यांचं जायतील रे त्याच्यानंतर व्हायटिंग जातलो आणि त्याच्यानंतर चायनो उद्या व्हायटिंग आणि मग बसलो आजारी माणूस. चला आतमध्ये काय काय झालं माझे सगळे मोठे गणपती होते ते नख मारून झालेली आहेत. हे बघा त्यातले जबरदस्त वाटतात ते बघा. व्हिडिओत बघण्यापेक्षा ना प्रत्यक्ष जर बघितलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला आणखी छानपैकी जाणवू शकतो. कारण फिनिशिंग वगैरे तुम्ही बघितलात ना इकडे येऊन तर तुम्हाला इतरांपेक्षा भारी वाटेल. काम जे आहे ते सुपरच झालेलं आहे. आणि महादेव अजून कपडे भरतोय आता गादी घेतल्या ना झाला आहे तेवढाच राहिला. लेखणी वगैरे झालेली आहे. हे बघा किती छान छान बाप्पा आहेत ते बघा इकडे. हा बघा इकडे संपूर्ण मिठू माऊली आहे पाठीमागे. चला पेंटर आणि आर्या केल्याने थोय हायलाइट मारतो शब्बास. बॅट मार बघे तिकडे छान छान शान ना माकडला तू कडे लावतो की काय. आम्ही ट्रान्सफर झालो आता प्लॅस्टर कामात डच्चू आले. निखिल आता उशिरा येईल निखिल एक असता एक नाव चुकलेलं आहे बघा. बाकी सगळे काम फिनिश होत आलेलं आहे.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाला फक्त घरी जाण्यासाठी 4 दिवस राहिले आहेत आणि या 4 दिवसा अगोदरचं आपण काम कितपत आटपलं आहे या समर्थ आर्टमध्ये, मी जिकडे येतो तिकडे ते पाहिलं. आजच्या मिसळ पावाचा बेत पाहिलात, थोडीशी गंमत जम्मत धमाल. बरेच जण इकडे येतात, कामं करतात आणि आता गणपती बाप्पा लवकर असल्यामुळे बऱ्याच जणांची, बऱ्याच कारखान्यातल्या शाळेतल्या मालकांची बरेच धावपळ उडाली आहे. काही काही जणांचे गणपती अजून व्हायचे बाकी आहेत. आमचे 1-2च गणपती फक्त शिल्लक आहेत, जे की फायनल व्हायचे आहेत. ते का 2 दिवसात होऊन जातील. बरीचशी कामं आटपलेली आहेत. खाली आता डायमंड वर्क तेवढं बाकी आहे, ते सुद्धा चालू झालेलं आहे आणि मोठ्या गणपतींचं डायमंड वर्क सुद्धा चालू झालेलं आहे. जर शक्य झालं तर मी शेवटचं म्हणजे आदल्या दिवशीच्या कितपर्यंत कामं आली किंवा आदल्या दिवशी पूर्ण तर होतात, परंतु आदल्या दिवशी डायमंड वगैरे लावून एकदम ओकेमध्ये गणपती असतात, ते तुम्हाला दाखवेन मी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी गंमत जम्मत आणि उरलेलं काम कितपत आटपलं आहे ते पाहिलं. कोण कोण आले आहेत, कोण कोण कामाला होते ते पाहिलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. आणि तुमच्या गणपतीची कामं झाली आहेत की नाही कमेंट करून नक्की सांगा. चला, गणपती बाप्पा मोरया.